बस कॉफी केली आज आणि मी तर पीत नव्हती, म्हटलं आता पिऊ आजच्या दिवस. आज छान वातावरण पण आहे, पाऊस पण पडला आहे. उडीला म्हटलं चल कॉफी कर. भारी ना. आणि मस्त ना पावसाचं वातावरण झालंय छानपैकी. तर उडीला म्हटलं कॉफी कर आपल्याला छान. तर विहानतेच कॉफी आणायला गेला, कॉफी नव्हती घरात. तो पण घेतलेला आहे भत्त्याचं, बघू शकता पूर्ण साहित्य. तर पहिले मस्त कैरी टाकते. आता कैरीचं सीझन आहे तर कैरी खूप छान लागते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज सकाळी सकाळी थोडा बदल केला. घर पूर्ण आवरलेलं आहे, फक्त झाडायचं बाकी आहे. तर काय बदल केला मी तुम्हाला दाखवते. आधी तर हे बघा, आपलं क्रॉकरी कॅबिनेट म्हणू शकतो, 8 पीस म्हणू शकतो, काही म्हणू शकतो, पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. मस्त त्या साईडला वस्तू ठेवल्या, बाकीच्या वस्तू काढून टाकल्या. इथल्या वस्तू, इथे तर हेल्मेट राहतातच वैभवची, कारण तिथे चालून ठेवतात नेहमी. माझ्या पर्स खाली ठेवल्या, लॅपटॉप ठेवला आणि औषधं सगळं त्या कोपऱ्याला ठेवले. असं पूर्ण क्लीन केलेलं आहे, बघू शकता. लांबून तुम्हाला दाखवते. असं पूर्ण क्लीन केलेलं आहे. नंतर हे क्लीन केलं आणि ना इथे पहिले आता मी ना एक्सरसाइज केली, मस्त काकडी वगैरे खाल्लं त्याच्यासोबत. तर ही डिश इथे ठेवलेली आहे काचेची. त्याच्यात काही आणून क्लिप्स वगैरे, टाचन पिना वगैरे असं ठेवते मी इथे. तर मग ते तिकडे होते, डिश पूर्ण धूळ खात पडली होती, म्हणून मी ती घासून वगैरे इथे ठेवलेली आहे. तर त्याच्यात परफ्यूम वगैरे आहे. बाकी मग सिरम आणि इथेच राहतं माझं लावायचं, फेस सिरम आणि हेअर सिरम इथेच राहतं. तर असं हे क्लीन केलेलं आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर बघू शकता, तिथली जागा पूर्ण रिकामी केलेली आहे. तर तिथला एक खुर्ची, ह्या सोप्याची खुर्ची आहे ना अशी लेदरची, ती रूम मध्ये नेऊन ठेवलेली आहे, इकडच्या किड्स रूम मध्ये. तर तो बदल केला. खूप मस्त मोकळा दिसतोय, उजेड पण छान येतोय, बघू शकता. हा एरिया एकदम मोकळा झालेला आहे. आणि इथे ना मला लाईट वगैरे असं काहीतरी लावता येतं, लॅम्प वगैरे. तर असं मस्त झालेलं आहे, बघू शकता. खूप अडचण होती तिथे, ती चेअर होती ना त्याच्यावर खूप बॅग्स वगैरे, कपडे वगैरे येऊन ठेवायचे पसारा. तर ते असं क्लीन केलेलं आहे. आणि विहान जेवतोय. आणि ती खुर्ची कुठे ठेवली तुम्हाला दाखवते. तर ती खुर्ची ठेवलेली आहे इथे ह्या रूम मध्ये, किड्स रूम मध्ये, बघू शकता इथे. आणि त्या मांडण्या होत्या ना, त्या मांडण्या मला देऊन टाकायच्या आहे. जर तुम्हाला माहिती असेल कमेंट करून सांगा. मला भांड्यांच्या दुकानात घेतात का ह्या मांडण्या, किलोवर वगैरे काही घेत असेल. ही मांडणी आणि ही मांडणी आणि ती मोठी मांडणी लग्नाची माझी, तर ते देऊन टाकायचे. कारण पॅन्ट्री रूम मध्ये तुम्हाला माहिती, पॅन्ट्री रूम मध्ये मला पॅन्ट्री ते शेल्फ करायचे आहे. तर त्याच्यामुळे मी ह्या मांडण्या ठेवणार नाहीये. तर नक्की मला कमेंट करून सांगा की भांड्यांच्या दुकानात घेतात की कशा घेता, काय घेता, कोणत्या रेटने घेता, नक्की मला सांगा. तर असा बदल केलेला आहे घरातला पूर्ण. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. कालच्या दिवशी ते हे केलं होतं, पोर्च मधला आपल्या गार्डन मधला बदल केला. आज थोडासा हॉलमध्ये बदल केला. आता फक्त झाडायचंय. एक्सरसाइज झाली माझी, ते आवरून घेतलं, मग एक्सरसाइज केली, फ्रेश झाली, मस्त आंघोळ वगैरे छान फ्रेश झाली. आणि म्हटलं आता ना पोहे भिजवले होते मी, थोडेसे पोहे करते मला. त्याच्यानंतर भाकर करणार एक ज्वारीची, कारण एक टाइम मी ना गव्हाच्या पिठाची पोळी अवॉइडच करते सकाळची. रात्रीची झाली तर मी अर्धी पोळी खाते आणि भात एवढाच खाते. बाकी रस्सा किंवा मग वरण बिरण भरपूर पिते मी, बाउल वगैरे भरून. तर तेच आता थोडेसे पोहे भिजत टाकले, एवढेच पोहे करून घेते मला. त्याच्यानंतर मग ते खाऊन थोडेसे हे करणार, झाडून घेणार घर. आणि बाकी बघू दुपारी काय आवडतं येईल अजून आवरू. असं छोटा बदल केला ना भारी वाटतं. आणि हे ना लाईट ही पण मला पुसायची, तर ती दुपारी मी पुसतेच, तेवढंच राहिलं आवरायचं. बाकी सगळं क्लीन केलं. हे सुद्धा मस्त क्लीन पुसून घेतलेलं आहे छानपैकी. आणि आता किती सुंदर दिसतंय ना, तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. एकदम छान दिसतंय. आणि आता वाजले 12. वियाला जेवण दिलं. आता कियारा बसली टब मध्ये आंघोळीला. चला आता मी माझ्यासाठी मस्त
पोहे करून घेते. एकदम थोडीशीच पोहे टाकली ती भिजत, कांदा वगैरे चिरून मस्त छान पोहे खाल्लं. इथलं पावसाचं वातावरण झालं बघू शकता, पूर्ण काळवंडलंय, ढग आलेले वरती बघू शकता. एप्रिल महिन्यात पावसाळा सुरू झाला आणि ना असं गडगडतं पण आहे आणि काळे काळे ढग आलेले आहे. घालताना वाटतं एकदम मस्त वाटतंय, गारगार एकदम थंड थंड. आणि ना आपले गुलाबाला मस्त छान फुलं आलेली बघू शकता, मस्त अशी कळी आलेली आहे, इथे फुल आलेलं आहे एकदम छान. आणि बाकी तिथे व्हाईट कलरची खूपच आलेली आहे बघू शकता. तिथे असं मस्त मातीचा सुगंध येतोय, थोडं असं झिरपतोय पाऊस मस्त इथे रस्त्यावर, तसं मातीचा सुगंध येतो इतकं छान. खूपच लवकर पावसाला सुरुवात झाली बघू शकता, पूर्ण ढग आलेले आहे. त्याला काठी लावून दिली मी अशी. आणि याला पण मस्त न्यू पान आलेलं की छान दिसते बघू शकता, मॉन्स्टेराला इथे पण. आणि तुम्हाला इथले फुलं दाखवते, मस्त व्हाईट फुलं आलेली बघू शकता खूप सारी. पाऊस यायला सुरुवात होईल. चिमणीचं घर अडकून दिलं, खूप कधीच खाली पडलेलं होतं, तर दोरी लावली मी डायरेक्ट आणि मस्त पानाने झाकून दिलं, काहीच कळत नाही. आणि हे विकत आणलं होतं आणि हे घरी बनवलेलं खूप छान दिसतं. तर तुम्हाला दोघांमधून कोणतं आवडलं ते नक्की सांगा. तर हे विकत आणलेलं आणि हे घरात बनवलेलं आम्ही, किती छान दिसतंय मस्त. पाऊस येईल, बापरे किती भरून आलेले. ते बघा वरती आवाज येतोय, आपले सगळे पत्रे धुवून जातील, सगळं धुवून जाईल. इथे काहीतरी बांधून द्यायला पाहिजे. वरती बघा आलाय ना मोठी मोठी. एरे एरे पावसा किया म्हटला ना, एरे एरे पावसा तुला देतो पैसा. बल्ब होते ते सगळे उडाले, चांगले होते पण मेटलचं छान निघालेलं आहे, छान पण दिसता. नंतर आम्ही फॉल सिलिंग करू ना, तर ह्या लाईट्स काम टाकून वेगळ्या लाईट्स लावणार मी आणि ह्या लाईट्स मी आपल्या टेरेसमध्ये लावतो.
आपलं लॅम्प पुसून घेतलेलं आहे. तर बाहेर येऊन थांबली तर लगेच गरम झालं होतं. बाहेर इतकं थंड वाटते ना, असं वाटतं इथेच बसावं. तुला आता चहा म्हणजे कॉफी वगैरे पिली ना, मी तर पित नव्हती. आजच्या दिवस आज थंड वातावरण छान, तर म्हटलं चला कॉफी पिऊ. गुड्डीला म्हटलं कॉफी कर छान, आणि घर किती छान दिसतंय बघू शकता, एकदम मस्त दिसतंय. गुड्डीला म्हटलं कॉफी कर, आणि आजचे दिवस कॉफी पिऊन फक्त दुधाची. नाही तर मी दूध साखर महिनाभर सोडलंच आहे. आणि संध्याकाळी तर काही घेणार काहीच म्हणजे घेतच नाही मी रोज, पण आता थोडंसं गुडीला म्हटलं कॉफी प्यावशी झाली, चहा तर नाही कॉफी, आणि एकदम थोडीशी म्हटलं मला दे. तर तिथं आता मस्त कॉफी पिणार आणि घर झाडून घेणार. घर झाडायचं आहे. आणि थोडा थोडा पाऊस येतोय, आणि वरचे रूप बघू शकता किती खराब झालं आहे. तर जोरात पाऊस आला तर मस्त धुवून जाईल सगळं छानपैकी. तर मुलांनाच पाठवले कॉफी घ्यायला, आता बघू कधी येता. तर तेच असं मस्त वातावरण झालं बघू शकता, आणि मस्त वास येतो असा मातीचा. हे पण कट करून द्यावं लागेल ना ते, आता राहू दे. ते सुकले का पूर्ण परत एकदा कट करून. हे खालचं जाड करायचं असं बोन साईड, ते कटच करावं लागेल. असं इथून कट करून घ्यायचं, नाही हे राहू देईल असं असं. बरोबर. आणि हे फॉक्सटेल काय म्हणतात, फॉक्सटेल ना म्हणता याला. हे रुपाल दाखवून आणलं होतं ना, एकच आणलं होतं बी असं, तर त्याला एवढं आले भारी. जरूर पाऊस आला ना पहिला. किती मोठे मोठे थेंब पडताय. चप्पल घालली कुठे चालली तिकडे. मस्त पाऊस चाललाय बघू शकता, मस्त छान. सगळ्या खाद्य पळाल्या त्यातल्या. पाऊस आला आणि मुलं इतकी एन्जॉय करताय ना. आणि पहिला पाऊस, थंडाईचा वर्षातला पहिला पाऊस. मस्त इथे बसलोय छान. काय काय भारी वाटतंय मस्त बसून. मस्त गुड्डीने चहा कॉफी करून आणलेली छान. हा असं भारी ग एकदम. कियारा आम्ही मस्त कॉफी पितोय. मस्त कॉफी केली आज, आणि मी तर पित नव्हती. म्हटलं आता पिऊ आजच्या दिवस. आज छान वातावरण पण आहे, पाऊस पण पडला आहे. गुडीला म्हटलं चल कॉफी कर. भारी ना. ते वरती जायचंय गच्चीवर. घर तर मस्त झाडून घेतलेलं आहे, आवरलेलं आहे. तर आता मी इथे जवळ चालली भाजी मार्केटमध्ये. म्हटलं आज मस्त उसळ, कधीची खाल्ली नाही उसळ, भात असं काहीतरी आहे प्लॅन. बघू आता. तेच मी गुड्डी आणि कियाला चाललो उसळ घेण्यासाठी. जवळच आणि फिरलं पण होईल. चला.
माठ विकायला. आता काय उपयोग नाही पावसाची. आपलं तर काही वाटलंच नाही ना एवढं. हा फ्रीजचं पण नॉर्मल वेळ राहतं नाही का एकदम नॉर्मल. नाही जास्त पण नको मिक्स. हा सिम्पल. हाँ बस घेतली ना. हाँ मोड आणली खूप. इथे मस्त भत्ता घेतलेला आहे. आज मस्त भत्ता खायचा प्लॅन आहे आता, म्हणजे जेवण उशीर होईल तर मस्त आंबा पण घरी, मस्त कांदा कोथिंबीर असं टाकून मस्त भत्ता खायचा प्लॅन आहे. छान आहे, बघू शकता थेंब पडत आहे. इथे जोरात जावं लागेल, लपून जावं लागेल कुठे. ते गोटे आंबे बघ ना किती वरती, बघू शकता आंबे कसे. तर इथे मस्त भत्ता आणलेले, भरपूर आला 50 रुपयाचा, पण मान मस्त खाऊन जाऊ. बघू शकता. तर आता इथे मी कांदे घेतले, टोमॅटो घेतले आणि आता बारीक बारीक चिरून घेते. माझ्याकडनं कैरी पण आहे मस्त, ही आता हाफ कैरी ना तीच टाकून देते ना कैरी. आता मी सगळं चिरून घेते आणि तुम्हाला दाखवते. सगळं टाकून ना तेव्हा घेतलेलं आहे भत्त्याचं, बघू शकता पूर्ण साहित्य. तर पहिले मस्त कैरी टाकते. आता कैरीचं सीझन आहे तर कैरी खूप छान लागते. आणि कोथिंबीर टाकणार आणि कांदा. तो कांदा आणि कैरी ना थोडी मिक्स करून घेते. आणि टोमॅटो ना तुम्हाला लगेच खायचे ना, लगेच टोमॅटो टाकायचे. आता आम्हाला पण लगेच खायचे, ते काय मी हे मिक्स करून घेते सगळं. गावाकडची आठवण एकदम भत्त्याची. तिकडचा भत्ता वेगळा, तिथं नारंगी येल्लो नाही का शेव राहते त्याच्यामध्ये. आणि टोमॅटो लगेच टाकते का लगेच आम्हाला खायचं. इव्हिनिंग स्नॅक्स आमचा भारी. वाव खूप छान भेळ. त्या चिंचेचं पण टाकलं का लागत झाली ओली भेळ. चिंचेचं ते नाही का पुदिनाचं पाणी असं. आणि आपली वरतून मस्त थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मिरची पण टाकते, कारण तिखट नाही एवढा, लाल तिखट थोडंसं टाकते म्हणजे ना मस्त चव येईल. थोडंसं लाल तिखट. ही आपली भेळ एकदम रेडी होते. आम्ही घरी काय करायचं, मम्मी आता माहेरी असताना आम्ही कोणाचेच लग्न नव्हते ना, चारी बहिणी, आणि तेव्हा लकी पण नव्हता, तेव्हा अशी भेळ मस्त पप्पा आणायचे, भत्ता मस्त भेळ करायचो. एकत्रच असं ताट घेऊन बसायचं, सगळ्या बसायचं आणि असं खायचं चमच्याने. खूप मजा यायची पहिले. अशी भेळ झाली तयार. आता आम्ही मस्त एन्जॉय करतो आणि नंतर बोलते तुमच्या दिलेली कशी झाली भेळ बघ बरं. भारी आहे, मँगो टाकलेला आहे त्याच्यात. आणि वातावरण बघू शकता, मस्त अशा वातावरणात भेळ खायची मज्जाच वेगळी. मी पण घेतली, आता मी पण मस्त खाते. मस्त एकदम छान लागते, खूप दिवसांनी खाते मी तर. तुला आता मस्त एन्जॉय करतो, बोलते नंतर. तर मस्त भत्ता खाल्ला आणि लिहायला शिकत होती मराठी, त्याचं कारण घेते मराठी सध्या. तर त्याला इतकं शिकवलं आणि इतकं पोट भरलं ना, तुला बुड्डी म्हणे मी काहीच खाणार नाही, काहीतरी असे पिऊ काहीतरी. तिला म्हटलं सूप, तर ती म्हण नको सूप पण नको.
तर बघू आता काय, कारण भूकच नाही, सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. आणि कियाला तर काहीतरी करेल, तिला दूध आहे तर काहीतरी करेल. सकाळच्या भाज्या पण उरलेल्या आहे, सोयाबीन वड्याची भाजी केली होती. तर बघते तर वियांना विचारते, त्यांना मला तर भूकच नाही, मी तर खाणारच नाही बाई. बघते हा ना, काय करावं काय माहिती. तर तेच आता बघते. तर इथे डिशवॉशरला भांडी लावले आणि ना माझं लाईन साईड वॉटर संपलेलं आहे. तुम्हाला चिन्ह कसं येतं तर बघू शकता, इथे हे चिन्ह येत आहे ना स्टारवालं, तर म्हणजे आपलं लाईन साईड वॉटर संपलंय. तर ते टाकलं नाही ना तर काय म्हणतात, भांड्यांना डाग तसेच राहतात आणि मग चांगले निघत नाही. तर त्याच्यामुळे हे टाकावं लागतं, ह्या ठिकाणी टाकावं लागतं ते. तर आता आपण चिन्ह तुम्हाला दाखवते, जाईल ते निघून. तर इथे मी भांडे लावून दिले सगळे डिशवॉशरला. तर बघू शकता इथे गेलेलं आहे. तर तेच आता ना लावून देते मी. ऑटोवर. तर इथे डिशवॉशर लावलेला आहे आणि इथे माझं सगळं आवरून पण झालेलं आहे किचन. आणि आज जेवलोच नाही कारण ना भूकच नव्हती. वियांना जेवण दिलं, याला दिलं आणि जेवलोच नाही. तर वॉटरमेलन खाल्लं. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. आज भरपूर कामं केली, म्हणजे दाखवलं तुम्हाला. घरातलं आवरलं, एक्सरसाइज आणि घरात काय चेंजेस केले ते पण दाखवलं. पाऊस आला मस्त आणि मस्त भत्ता खाल्ला आज. आणि असं होतं माझा पूर्ण दिवस. कसं वाटलं ते नक्की सांगा. व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.